भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिशकालीन भारतात सन 1923 साली मुंबई कायदे मंडळाने वर्णव्यवस्थेकडून अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा संमत केला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चौदार अर्थात 4 दारं असणारं तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहात सवर्ण समाजातील पुढारी सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात 3000हून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकारी दप्तरी नोंद आहे. आम्हीही माणसं आहोत हे जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा हा लढा होता. मात्र हा जातीअंताचा लढा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे महाडच्या सत्याग्रहाचं मोल आजही अधोरेखित करून तू झालास मूक समाजाचा नायक या अभ्यास घटकात कवी जयराम विठ्ठल पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. मित्रांनो, प्रस्तुत कवितेचा विषय आणि आशय समजून घेण्यापूर्वी 24 एप्रिल 2019ला जयंती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिलेले एक मरणोत्तर अनाहूत पत्र प्रकाशित करण्यात आले होते. ते आम्ही येथे सादर करीत आहोत. त्यानंतर कवी ज.वी. पवार यांच्या मुलाखतीची चित्रफित व काव्यानंद आम्ही सादर करणार आहोत. परमपूज्य बाबासाहेब पत्र लिहिण्याचे कारण की आज 14 एप्रिल आपला जयंती दिन समस्त जगात मोठ्या थाटात आनंदाने साजरा होत आहे. 65 वर्षाच्या आयुष्यात दिव्य कामगिरी करून आपण जगाचा निरोप घेतला. आपल्या जन्माने या जगातली कोटी कुळे उद्धारली. आज या गोष्टीला 65 वर्षाचा काळ लोटला आहे. तरी भारतीय समाजाच्या हृदयात आपल्या असंख्य स्मृती जिवंत आहे. आपल्या सहस्त्र प्रतिभांना उजाळा देत आजही सिंधुजन आपल्या प्रतिमांसमोर नतमस्तक होतात. दुःख सागरात उसळणाऱ्या उंच लाटा पुन्हा पुन्हा अश्रू वाटे बाहेर पडून मानवी हृदये व्यापून टाकतात. अलीकडे 26 नोव्हेंबरला संपूर्ण देशाने आपल्या स्मृतींना उजाळा देताना आम्ही अनुभवले आहे. देशात मोठ्या उत्सवात संविधान दिवस साजरा करण्यात आला. कायद्याची काटेकोर मांडणी करून सांविधानिक तत्वावर उत्तुंग लोकशाही उभी करण्याची अमूल्य कामगिरी आपण केली. संपूर्ण भारतीय समाजाला कायद्यापुढे समान ठेवून मतदानाचे शस्त्र नागरिकांना बहाल केले. संविधान दिनाचे औचित्य साधून आपणाप्रती तेव्हा विधायक मत मांडायला येथे कोणीही विसरले नाहीत. शब्दात मावणार नाही एवढे सूर्यकोटी आपले कार्य आहे. तरी पण सातत्याने काही गोष्टी समाजाच्या मनात ठाण मांडून बसल्या आहेत. डोळ्याला ढाप न लावून जीवन जगणाऱ्या भारतीय समाजाला आपण नवी दिशा दिली. मुक्या बहिऱ्या झालेल्या शोषित पीडित समाजाला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान केले. नव्हे, आपण मूकनायकाद्वारे त्याला सातत्याने वाचाही फोडली. आपण येथेच थांबला नाहीत तर भूतलावर 71% पाण्याचा नैसर्गिक संचय असताना 14 तळ्याच्या पाण्यावर आपला मालकी हक्क दाखविणाऱ्या अमानवी व्यवस्थेला लाथाडून
त्यांच्या दांभिक वृत्तीला छेद घातला. भाकला नांगल आणि हिराकुंड सारखे सर्वोत्तम जलाशय निर्माण करून पाण्याचा निरंतर स्रोत आपण भारत देशात निर्माण केला. धर्मभेदी लोकांनी मानवतावाद वेशीला टांगून मानवी वस्तीत राहणाऱ्या आपल्यासारख्या असंख्य बांधवांच्या माथी अस्पृश्यतेचा कलंक लावला. पण आपण डगमगला नाही. उलट माणसा माणसात भेद निर्माण करणारे धर्माचे ठेकेदार नतमस्तक होतील अशी क्रांतिकारक मूल्ये स्वतःमध्ये निर्माण केली. आज सर्व भारतीय आणि वैश्विक समाज आपल्या चरणांना स्पर्श करून वंदन करतो आहे. बाबासाहेब पृथ्वीच्या 7ही भूखंडात तेव्हा ज्ञान संपादनाने मानवाची प्रगती होत होती, परंतु भारतासारख्या उपखंडात सिंधुजनांसाठी हा मार्ग बंद होता. आपण ज्ञानाची द्वारे बंद करणाऱ्या ढोंगी लोकांची मुस्कटे बांधून घरोघरी ज्ञानगंगेचा स्रोत निर्माण केला. अंधकारात जीवन जगणाऱ्या आपल्या लाखो सिंधुजनांना शिक्षणाचा सन्मार्ग दाखविला. तीर्थी नाही धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे गाडगे बाबा टाहो फोडून सांगत होते. परंतु मंदिरासारख्या अब्जावधी रुपयांचा करमुक्त उद्योग चालविणाऱ्या आणि पिढ्यानपिढ्या सिंधुजनांचे शोषण करणाऱ्या ढोंगी लोकांना काळाराम मंदिराच्या पायथ्याशी खेचले आणि आपण देशात स्तूपासारखी असंख्य मानवी मंदिरांची निर्मिती केली. किती वेदना आणि दुःख सोसले असतील आपण. धर्मांध व्यवस्थेशी किती लढले असावेत आपण. मानवी जीवाची निर्मिती आईच्या उदरातून होत असताना मनुष्याचा जन्म कुणाच्या तरी मुखातून, बाहूतून, जांघेतून आणि पायातून झाल्याची थाप मारणाऱ्या लोकांना आणि त्या ढोंगी जन्मदात्याला उलटा टांगून सांविधानिक विचारांना आपण जन्म दिला. आपल्यावर बहिष्काराचे शस्त्र उगारणाऱ्या व्यवस्थेला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाचे तत्वज्ञान सांगून मानवी मूल्यांचा आविष्कार केला. नव्हे बहिष्कृत समाजाच्या मनामनात ती मूल्ये रुजविली. मानवी कक्षेच्या बाहेर टाकलेल्या सिंधुजनांना पोटाशी लावून देशात आपण सहिष्णुता जन्माला घातली. जगात मानवता धर्म अस्तित्वात असताना सनातनी धर्माच्या नावाखाली सिंधुजनांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तीला लाथ मारून मानवतावादी बुद्ध विचारांना आपण जिवंत केले. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांच्या धर्माचे पुनरुत्थान करून लाखो अनुयायांना जगण्याचा सम्यक मार्ग दाखविला. आम्हास हे कदापि विसरता येणार नाही. धर्माच्या नावाखाली शोषण करणाऱ्या मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथाची होळी करून शाश्वत मानवी मूल्य असणारे संविधान आपण देशाला बहाल केले. सर्वोत्तम लोकशाहीचा खरा धर्मग्रंथ राष्ट्राला अर्पण केला. आज आपली लोकशाहीची मूल्ये आणि संकल्पना जगात ताठमानेने उभी आहे, याचा आम्हास अभिमान वाटतो. येथल्या मानवी समूहात मानव म्हणून जन्माला आल्यानंतर सुद्धा आपणास मानव म्हणून ज्यांनी नाकारले, तेव्हा अशा लबाड ढोंगी लोकांचे अमानवी मुखवटे जगासमोर आणून आपण अस्पृश्यता नावाचा कलंक पुसून काढला. आपल्या बांधवांना त्यातून मुक्त केले. मानवाच्याही पलीकडे जाऊन जगाच्या पाठीवर महामानवाचे रूप धारण केले. बाबासाहेब आज आपला जयंती दिन. समस्त वैश्विक समाज नेहमीप्रमाणे आज या दिनाने रोमांचित झाला आहे. आपण जाता जाता लाखांच्या संख्येत असणाऱ्या आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन अखेरचा श्वास सोडला. आपण देशातील सर्व वंचित मानवी समूहाचे उद्धार करते झाला. आपला जाती अंताचा लढा सर्व भारतीयांसाठी होता, याची वैश्विक समाजाला जाणीव आहे. म्हणूनच बाबासाहेब सर्वांचे असे आम्ही जगाला हक्काने सांगतो आहे. खरं तर कोणत्याही माणसासाठी एकाच हयातीत एवढे आभाळागत कार्य करणे शक्य नाही, परंतु आपण ते करून दाखविले. त्यामुळेच की काय येथील समाज आपल्याला केवळ भारतरत्न बाबासाहेब म्हणत नसून बोधिसत्व, महामानव, विश्वरत्न बाबासाहेब म्हणताना दिसून येतो आहे. ही आपल्या आभाळागत कार्याची जणू पावतीच आहे. बाकी सर्व ठीक आहे, परंतु एक सल सातत्याने आमच्या मनात कायम आहे. आपली सामाजिक समतेची संकल्पना जाती निर्मूलनाच्या सिद्धांतावर आधारित होती, हे आम्हास ठाऊक आहे. जाती व्यवस्थेला आधारभूत असणाऱ्या धर्मग्रंथांना व धर्मातील अनिष्ट संस्कृतीला पूर्णपणे नाकारल्याशिवाय जाती अंताची लढाई जिंकता येणार नाही, असे आपण सांगत होते.
जाती धर्म निरपेक्ष लढा उभारण्याची गरज आहे असे सर्वांना पटवून दिले होते. त्यासाठी आपण एक राष्ट्र एक समाज अशी संकल्पना सुद्धा मांडली होती. त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढले. परंतु अलीकडे हा लढा पुढे नेण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आपली सामाजिक आणि राजकीय चळवळ हल्ली सत्ता संपत्ती नेतृत्वाचे हेवेदावे अहंकार या समाज विघातक दुर्गुणात गुरफटून छिन्न भिन्न झालेली आहे. आपली लेकरे म्हणवणारी माणसं आपल्याच पाऊलखुणा मिटवून शत्रूच्या गोटात शिरलेली आहेत. आपला स्वार्थ साधण्यात कमालीची मशगूल झालेली आहे. आपल्या विचारांचे आणि नेतृत्व गुणांचे इतके वैचारिक अधपतन झाले आहे की आपण ज्या धर्म सांप्रदायिक व्यवस्थेला आणि विचारधारेला नाकारले त्याच सांप्रदायिक लोकांच्या मांडीस मांडी लावून बसण्यात आणि तमाम हिंदू जनांचा अपमान करून घेण्यात आपल्या अनुयायांना धन्यता वाटत आहे. आपल्या सिंधू जनांचे राजकीय संघटन फुटल्यामुळे आणि आपल्यातच बेकी वाढल्यामुळे आजही खेडोपाडी सिंधू जनांवर अत्याचार होताना दिसून येतो आहे. आपले स्मरण करताना सर्वांनी अंतर्मुख होऊन आपला जाती अंताचा लढा गतिमान करण्याची गरज आहे. हीच खरी आपणास मानवंदना ठरेल. आज आपल्या जयंती दिनानिमित्त आपणास अभिवादन करताना लोकशाहीर वामनदादा कर्डकांनी शब्दबद्ध केलेली काव्य रचना सारखी आठवत आहे. आपले कर्तृत्व निश्चितच शब्दात साठवणे शक्य नाही. तरी मात्र त्यातील शब्द न शब्द सर्वांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. आज दादांचे हे गीत ऐकण्यास सर्वांचेच मन अधीर झाले आहे. उद्धार आली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. धन्यवाद मित्रांनो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सविनय जय भीम. मी ज.व्ही. पवार, आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता आणि आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचा एक भाष्यकार आपणाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा देत आहे. क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि आंबेडकरांनी वर्ण वर्चस्ववादी मनोरा उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये 12 हत्तीचं बळ ओतलं. या दोन महापुरुषांनी प्रकाशमान केलेल्या वाटेवरून आपण वाटेवरचे आपण वाटसरू आहोत आणि म्हणूनच आपण त्यांची जयंती गेल्या अनेक वर्ष करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम जयंती 1932 साली मुंबई शहरात सुरू झाली. त्या क्षणापासून आजपर्यंत आपण 88 वर्ष अखंडपणे बाबासाहेबांची जयंती साजरी करत आलो आहोत. ही जयंती आपण आपल्या परिसरात, आपल्या कार्यालयात, देशाच्या कानाकोपऱ्यात, जगातल्या काही देशामध्ये इतकंच नव्हे तर युनोमध्ये सुद्धा बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करत आलो आहोत. यंदा मात्र या कोरोना नावाचा ही विषवल्ली आहे. या विषवल्लीने सगळ्या जगाला व्यापून टाकलेलं आहे आणि त्यामुळं एक महायुद्ध सुरू झालं आहे. ह्या महायुद्धातले आपण सगळे सैनिक आहोत. आपण आपल्या घरातूनच या महायुद्धाच्या विरुद्ध लढत आहोत आणि आपल्या सगळ्यांना आशा आहे की या महायुद्धात आपला विजय होणार आहे. एका बाजूला आपण असा आशावाद जोपात असतो आहोत, त्याच वेळेला आपल्याला एक खंत वाटत आहे. ती म्हणजे या दोन्ही महापुरुषांची जयंती यावर्षी प्रकटपणे जाहीरपणे आपण करू शकत नाही. हे आपल्याला खंत आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण या महापुरुषांच्या ग्रंथ वाचावा आणि त्यांच्या विचारांना उजाळा द्यावा. हे ग्रंथ हे तुम्हाला त्यांनी मळलेल्या वाटेने जाताना एक प्रकारची ऊर्जा देईल आणि तुम्हाला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिबा फुले यांची जयंती साजरी करण्याचा आनंद मिळवून देईल. पुन्हा एकदा आपण या दोन्ही पुरुषांच्या विचारांचा जागर करून अंधारलेल्या या आजच्या जगात एक ज्ञानाची काडी शिलगवावी अशी आपणा सगळ्यांना मी विनंती करून थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांना सविनय जय भीम. 1904 साली माझा पहिला कविता संग्रह जेव्हा स्थापन झाला, प्रसिद्ध झाला, नाकेबंदी हा कविता संग्रह झाला, त्यावेळी ती कविता संग्रहामध्ये ही कविता आहे. त्यातली कविता आपल्याला सांगायला हरकत नाही. त्यावेळेला जे जसं पाटील साहेब आज अभ्यास मंडळाचे आहेत त्याच्याप्रमाणे त्यावेळेला भालचंद्र फडके या अभ्यासक्रमामध्ये होते. त्यांनी मला विनंती केली की तुमची पाणी प्यायची सुटी, जे नाकेबंदी मधली पाणी प्यायची सुटी ही आम्ही कविता नववीच्या अभ्यासक्रमात टाकतोय. मी बोललो
साहेब ही पाणी प्यायची सुटी कविता टाकू नका, पण प्रत्येक खेड्यामध्ये दलितांना पाणी मिळत नाही हा तर प्रश्न आहे. तो काय त्याच्यामुळे माझ्या या कवितेमुळे फार वेगळं का नाही, परंतु या पाणी पिण्याच्या बद्दल बाबासाहेबांची जी कविता आहे या कवितेमुळे एक मोठा संघर्ष निर्माण झाला. ती कविता तुम्ही टाका. आणि मग त्यांनी त्यातले काही ओळी त्यांनी गाळल्या आणि त्यांनी जी कविता जी आहे ती कविता आज आपल्या समोर आहे. 50 वर्षानं असं त्या मुळातल्या कवितेचं नाव होतं. त्यांनी त्याचं तू झालास मूक समाजाचा नायक असं कवितेचं नाव दिलं. बाबासाहेबांच्या महाडच्या रणसंग्रामाला 50 वर्ष पूर्ण होणार होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 20 मार्च 1927 या दिवशी बाबासाहेबांनी त्या काळातल्या जी पाण्याला स्पर्श करता येत नव्हतं, म्हणजे कुत्र्या मांजरांना स्पर्श करता होतं, लेंच्याना सुद्धा स्पर्श करता येत होतं, परंतु दलितांना त्या पाण्याला स्पर्श करता येत नव्हतं. त्या दिवशी पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आपण कवी मंडळी नेहमी म्हणतो की पाण्याला आग लागणं वगैरे म्हणतो, प्रत्यक्ष पाण्याला आग लावताना कोणी पाहिलं नाही. आपण वडवाडळ ही आपली संकल्पना माहिती आहे, समुद्रातल्या पाण्याला आग लागते तर आपण वडवाडळ झालं असं म्हणतो, परंतु प्रत्यक्ष पाण्याला आग लावण्याचं काम बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 या दिवशी केलं. ते असं केलं की त्या पाण्याला स्पर्श केल्याबरोबर त्या पाण्यातून जे निघाले वेगळे ते प्रत्येक गावागावामध्ये एक प्रचंड प्रमाणामध्ये वादळ निर्माण झालं, प्रचंड प्रमाणामध्ये लढे निर्माण झाले. आणि हा जो लढा होता पाण्याचा लढा होता, हा पाण्याचा लढा प्रत्येक गावाच्या पाणवठ्यावर पोहोचला. आणि एक प्रकारचं युद्ध असेल, सामाजिक युद्ध, ते सामाजिक युद्ध तयार झालं. आणि म्हणून माझी अशी इच्छा होती की जे तरुण मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या त्या कोऱ्या पाठीवर आपण आपल्या जुन्या काळात आपल्याला माहितीये दगडाची कोरी पाठी असायची, या दगडाच्या कोऱ्या पाठीवर जर एखादा आपण आरोग्य काढला तर तो कायमचा नष्ट होत नसायचा. तसे हे जे तरुण आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांचं जे हृदय आहे जे काळा दगडासारखं आहे, त्याच्यावर एकदा आपण बाबासाहेब आंबेडकर गावाचा लढा आज आपण चितारित केला तर तो कायमचा त्यांच्या लक्षात राहील. तू झालास मूक समाजाचा नायक, म्हणजे बाबासाहेबांचे जे पहिलं जे वर्तमानपत्र त्याचं नाव होतं मूक नायक, आणि त्यांचं दुसरं जे वर्तमानपत्र होतं त्याचं नाव होतं बहिष्कृत भारत. म्हणजे बाबासाहेबांचे सगळे जे लढे आहेत, त्यांचे वर्तमानपत्र आहेत, हे सगळं करत जात असताना मी त्यांनी म्हटले तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, त्यांचे ज्ञान अगाध होतं. तू घडवलास नवा इतिहास, तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडलेस गुलामांच्या पायातून सुटला आणि उभे केलेस चौदार तळ्याच्या काठावर. ही जी कविता आहे ही कविता बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला कवेत घेणारी अशी कविता आहे. आणि ती कविता ही बाबासाहेबांच्या महाडच्या रणसंग्रामाला तेव्हा 50 वर्ष पूर्ण होत होती. या 50 वर्षाच्या पूर्वसंध्येला ही मी कविता लिहिलेली आहे. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेनं जायचे नकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. ठेचाळलास, रक्ताळलास, कधी निर्भत्सना आणलीस. पाठीमागे उधाणलेला समुद्र, तुझ्या आवाजात आवाज मिळवणाऱ्या बेफाम लाटा, तुला छेडणाऱ्या कुरवाळणाऱ्या आशाही लाटा आल्या, तुला गिळू गिळू म्हणणाऱ्या, पण तू तर त्यांनाच गिळलंस. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे त्यांना चौदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावेत असे तुझे शब्द असे की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तुझा संघर्ष असा की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी. ओरबाडलास भूतकाळ, शिलगावलीस मने, मुक्त केलीस हिसकावलेली शस्त्र आणि पुकारलेस युद्ध. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय आणि तू पेटवतोयस मला. आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे. आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे. तर मित्रांनो, हे आहेत तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचे अर्थात अभ्यास घटकाचे कवी ज.वी. पवार. आता आपण अभ्यास घटकाला प्रारंभ करीत आहोत.
इयत्ता 10वी पाठ 19 तू झालास मूक समाजाचा नायक. कवी ज.वी. पवार. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक. बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडवानल ही दीर्घ कविता, उच्छ्वास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. वर्णव्यवस्थेच्या क्रूर दुष्टचक्रात खितपत पडलेल्या शोषित व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा संग्राम केला. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला कवींनी कवितेतून अभिवादन केले आहे. कवी म्हणतात, हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचे साम्राज्य होते. दुःख, दैन्य, दारिद्र्य व सामाजिक असमता यांच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता. सतेज किरणांनी न्याहाळलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी साथ दिली नाही. तू एकाएकी होतास तरी डगमगला नाहीस. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस. नवविचारांचा, जागृतीचा मार्ग खाच खडग्यांनी भरलेला अतिशय खडतर मार्ग होता. खड्ड्यांनी म्हणजेच अनेक अडचणींनी तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. सुख समृद्धी नाकारलेल्या वंचित आणि वर्णव्यवस्थेच्या जोखडात जखडलेल्या पीडित समाजामध्ये अर्थात बहिष्कृत भारतामध्ये जागृती निर्माण करून त्यांना जागे करणारे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून कवी म्हणतात, अशा या प्रतिकूल परिस्थितीची तू तमा बाळगली नाहीस. त्यावरही तू मात केलीस आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवलास. आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या सर्वहारा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस, नवचैतन्य आणलेस, त्यांच्यात आत्मविश्वास जागा केलास. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. वर्णव्यवस्थेच्या जुलमाखाली गुलामासारखे जीवन जगणाऱ्या दासांच्या पायातल्या बेड्या तोडून आपल्या प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्यावर त्यांना सैनिकासारखे चवदार तळ्याच्या काठावर उभे करून रणशिंग फुंकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून कवी म्हणतात, तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुंकलेस, अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास. आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या दासाच्या साखड्या तू तोडून टाकल्यास आणि एखाद्या युद्धा सैनिकांना सज्ज करावे तसे चवदार तळ्याच्या संग्रामासाठी दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केलेस. तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश, डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. भारतीय सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी प्राचीन महाकाव्ये गळून पडावीत एवढे सामर्थ्य बाबासाहेबांच्या शब्दात होते. त्यांच्या बुलंद आवाजाने काठ्यांनी बंदुकांचे रूप धारण केले. आकाश थरथरले, पृथ्वी डळमळीत झाली आणि चवदार तळ्याचा संघर्ष पेटला. याची आठवण करून देताना कवी म्हणतात, सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्षमय शब्द होते. हातातील सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात असा तुझा अनोखा संघर्ष होता. तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले नि पृथ्वी डळमळू लागली आणि बघता बघता चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली, म्हणजेच संघर्ष पेटला. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्य फुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. आज चवदार तळ्याच्या संघर्षाला 50 वर्ष पूर्ण झाली. संघर्ष मावळला, परंतु सूर्याकडे कूच करणारी वंचितांची पाऊले बिगुल वाजण्याची वाट बघत आहे. पुन्हा संघर्षासाठी ही सूर्यफुले आज खुणावत आहे अशी आर्जव करताना शेवटी कवी म्हणतात, 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतो आहे. अजूनही ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघत आहे. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळला आहे, पण चवदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुसलेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचा गौरव करणारी ही काव्य रचना आहे. मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचितांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून जगण्याचे बळ देणाऱ्या महानायकाला अभिवादन केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाची महती प्रस्तुत कवितेत वर्णन केली आहे. तर चला मित्रांनो, आता या अभ्यास घटकावर आधारित प्रश्नसंच सोडवूया. प्रश्न क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट कोणती? प्रश्न क्रमांक 2, प्रस्तुत कवितेत मूक समाज कोणाला म्हटले आहे? प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले 2 कार्य लिहा. प्रश्न क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डरकाळीचा परिणाम काय झाला? प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार कोणता? धन्यवाद मित्रांनो.